गेले अनेक वर्ष मी माझा रूट असा की पहिलं शिर्डीला शनी शिंगणापूर आणि तिथून मोरगावचा गणपती आणि मग 31ला वस्तीला आम्ही इथे येतो आणि सकाळी 1 तारखेला इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईला अभिषेक करून दर्शन घेऊन मग आम्ही वर्षाचं कामकाजाला सुरुवात करतो. पण त्या मंत्रीच मिळालं म्हणून अशातला भाग नाही आहे. मंत्री मिळाला हा दुगुणा आनंद आहे. परंतु माझी जी गेल्या 15 वर्षाची तपश्चर्या यावेळेला ती फळाला आली असं म्हणायला काय हरकत नाही. काय असणार आहे नवीन वर्षाचा संकल्प, कशा पद्धतीने विकास? नवीन वर्षाचा संकल्प पहिला महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आरोग्य आयुष्यमान लाभो ही पहिली अंबाबाईच्या चरणी माझी प्रार्थना राहील. त्यानंतर जे मला एकनाथ शिंदे साहेबांनी जे खातं दिलेलं आहे त्या खात्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. कारण कष्टकरी गावकरी शेतकरी अशा गरीब कुटुंबाच्या संबंधातलं ते खातं आहे, दोन्ही तिन्ही खाती. त्यामुळे मला हा आनंद आहे की मला गोरगरीब जनतेपर्यंत पोचता येऊ शकतो आणि म्हणून करता साहेबांनी विचार करून माझ्याकडे हे खातं सोडलं. 15 वर्षाची तुमची असं काही नाही आहे. आता 1-2 दिवसामध्ये सगळेच पदभार स्वीकारतील. आम्ही पण नाही स्वीकारला. आम्ही पण उद्या गेल्यानंतर तो पदभार स्वीकारणार आहोत. तसे प्रत्येकजण आपापल्या कार्यालयाची काय डागडुजी असेल, इतर काय थोडंफार काम असेल किंवा अनेक काही गोष्टी असतील त्याच्या अनुषंगाने पण बऱ्यापैकी सगळ्यांनी स्वीकारलं. 10-1 लोक आहेत ते ह्या 1-2 दिवसामध्ये स्वीकारतील. ठीक आहे. आता सगळ्यांनाच जर 1-2 खात्यावरती जर क्लेम केला तर ते तसं होत नाही ना, होणार पण नाही आहे. जे मिळाले त्याला न्याय देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असं मला वाटतं. मंत्रीपद आहे ते तर आता पालकमंत्रीपदाचे वेध लागलेले आहेत. अद्याप पालकमंत्रीपद विस्तार झालेला नाही. कशा पद्धतीने होईल तो पण मला वाटतं ह्या आठवड्याभरामध्ये पालकमंत्र्यांचा पालकमंत्रीपद देतील असं आम्हाला वाटतं. बीडचं पालकमंत्रीपद आहे ते खरं तर देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं असं ते म्हटलं. कसं पाहताय? बऱ्याचशा लोकांची तशी मागणी आहे. आता काय करावं कसं करावं ते स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे काय ठरवतील त्याच्यावरती अवलंबून राहील. खरं तर पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये खरं तर रस्सीखेच सुरू आहे. नेमकं पालकमंत्री रस्सीखेच आहे असं काही वाटत नाही आहे. आता सिनियर मोस्ट मी आमदार आहेत. 3 आमदार आमचे आहेत, 3 भाजपचे आहेत, 1 राष्ट्रवादीचा आहे. आणि त्या अनुषंगाने की मागच्या वेळेला ते जिल्हा आमच्याकडं होता आणि ह्यावेळेला त्यावेळेला मी नव्हतो, पण ह्यावेळेला मी स्वतः आहे. त्याच्यामुळे ते मला मिळेल असं अपेक्षा आहे. नाही, अपयश म्हणायचं असं नाही म्हणावं लागणार. कारण त्यांनी जे काय प्रयत्न करत होते त्याला घाबरून त्यांनी शरणागती पत्करली असं आम्हाला वाटतंय. कारण पोलिसांचं काम चोखपणे करत होते, बजावत होते आणि त्याला माहिती होतं की आज ना उद्या मी सापडणार आहे. त्याच्या अगोदरच स्वतःहून सरेंडर होणं हे उचित त्याला वाटलं असेल म्हणून त्यांनी सरेंडर झाला. त्यांनी मागणी केलेली आहे. त्याची पूर्ण तपासणी झाल्यानंतरच मुख्यमंत्री हे ठरवतील आणि त्याच्यावरती अवलंबून राहील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता डोळ्यासमोर आहेत. त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेत येण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत ठाकरे सेनेतले. तशी काही गोष्टी घडणार आहेत का? येणार घडणार आहेत. कारण बरेचसे उत्सुक आहेत आणि आमची सुरुवात पण झालेली आहे आणि आम्ही जे येतील त्यांना आम्ही घेऊन आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. परिवहन विभागात विशेषतः एस टीमध्ये 2000 कोटींचा घोटाळा झाल्याची चर्चा आहे. काय नेमकं वस्तुस्थिती आहे? अनेक माध्यमांमध्ये नाही, आत्ताच तर परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकांनी चार्ज घेतलेला आहे. मला निवडणुकीच्या 15 दिवस अगोदर हा चार्ज मिळाला होता मंडळाचा. परंतु आता हे परिपूर्ण मंत्री आहेत. त्यामुळे जे काय असं काय झालेलं असेल घडलं असेल त्याची चौकशी करून जो कोण असेल त्याला शासन होईल.
काय पण कल्पना नाही आहे आम्हालाही, आम्ही काही ते पाहिलं नाही. कदाचित काल संध्याकाळी किंवा रात्री जर झालेली घटना असेल, परंतु आम्ही माहिती घेऊ की वस्तुस्थिती काय आहे. काय कोणच कोणाला तसं शक्यतो जाणून धक्का देत नसतं, धक्का लागतो तरच ते प्रकार घडतात. पण ठीक आहे, त्यातून जरी काय घडलं असेल तरी त्याची शांतता प्रस्थापित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. चलो, धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.